महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगभर पोहोचलेलाच आहे। 175 पेक्षा अधिक देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो। पण मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या निमित्ताने यावे, त्याच्यातून इथल्या तरुण युवक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, त्याच्यातून एक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात व्हावी म्हणून गेल्या वर्षीपासून ग्लोबल गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं। ग्लोबल गणेश फेस्टिवलला मागच्या वर्षी सुरुवात केली आणि जवळजवळ 40 पेक्षा अधिक देश याच्यामध्ये सहभागी झाले आणि आम्हाला सांगायला आनंद होतोय की 2025 साली आता ग्लोबल गणेश फेस्टिवलसाठी आमची टीम तयार झालेली आहे। आणि नुसती तयार नाही झाली तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे या ग्लोबल गणेश फेस्टिवल 2025चे अध्यक्षस्थानी असणार आहेत। त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे स्वागताध्यक्ष असणार आहेत। त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष आदरणीय महेशभाऊ सूर्यवंशी हे या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या जी मार्गदर्शन समिती आहे त्याच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या टीमच्या माध्यमातून शिंदे साहेब चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लीडरशिप खाली यावर्षी जवळजवळ 50 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर 1,500हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना हा गणेशोत्सव दाखवण्याचं नियोजन आम्ही आमच्या टीमने केलेलं आहे। नेमकी संकल्पना काय आहे आणि याच्यातलं आपलं टार्गेट काय आहे? नेमकी संकल्पना अशी आहे की जेव्हा आपण जागतिक पर्यटनाचा अभ्यास करतो आणि जेव्हा त्याची आकडेवारी बघतो तेव्हा आपल्याला कळतं की जिथे मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक असतात त्याची जर आपण यादी बघितली तर काय काय येतं त्याच्यामध्ये टोमॅटो फेस्टिवल येतो, ब्राझीलचे कार्निवल्स येतात, मड फेस्टिवल येतो, जर्मनीचा बियर फेस्टिवल येतो आणि त्या देशांची अर्थव्यवस्थेमध्ये हे जे त्यांचे उत्सव आहेत त्याचा खूप मोठा भाग आहे। पण दुर्दैवाने ह्या सगळ्यांपेक्षा कैक पटींनी मोठी ताकद असलेला जो महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव आहे तो जागतिक पर्यटकांच्या यादीमध्ये अग्रस्थानी येत नाही। अग्रस्थानी सोडा दुर्दैवाने आपण पहिल्या 10 मध्ये पण येत नाही। तर त्याचा कारण काय याचा आम्ही अभ्यास केला गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या हे एका वर्षात नाही घडणार, पुढच्या 5 ते 10 वर्षांचं नियोजन करून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या याच्यात वाढावी याच्यासाठी आमचं नियोजन करून काम सुरू आहे।